नमस्कार. आईच्या मनातील प्रश्न या आपल्या व्हिडिओ सिरीजच्या 18व्या भागात मी तुमचं स्वागत करतो. मी डॉक्टर निखिल मुसळे, मी बालरोगतज्ञ आहे. जसं की मी यापूर्वीच्या भागात सांगितलंय, की आईचं दूध जर आईला वाढवायचं असेल, तर मग 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आईनं बाळाला अंगावर सतत पाजणं. दर 1.5 तासाला, 2 तासाला बाळाला अंगावर पाजणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून की आईच्या ब्रेनला कळेल, की बाळाला दुधाची गरज आहे आणि त्यामुळे आईचा ब्रेन प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स चालू ठेवेल. आणि त्यामुळं आईच्या स्तनांमध्ये दूध हे सतत तयार होत राहील. दूध तयार होण्याचं प्रमाण वाढेल. आणि दुसरी गोष्ट काय करायची आहे, की आईनं आत्मविश्वास ठेवायचा आहे. ठीक आहे. कारण हे जे प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्सेस जे आहेत, ज्यामुळे की दूध तयार होतं आणि बाहेर येतं. तर हे दोन्ही रिफ्लेक्स हे आईच्या मेंदूमधून तयार होतात. त्यामुळं आत्मविश्वास आईला असणं फार महत्वाचं आहे. आई जर निगेटिव्ह विचार करत असेल, तर हे रिफ्लेक्सेस बंद पडून आईचं दूध खरंच कमी होऊ शकतं. पण मग आता पुढचा एक खूप चांगला प्रश्न मला माझ्या मागच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एका मातेने विचारला होता, की "सर तुम्ही सारखं सांगता, की आईनं आत्मविश्वास ठेवला पाहिजे, सकारात्मक विचार केले पाहिजे. पण हा आईनं आत्मविश्वास जो आहे बाळाला दूध पाजण्यासंबंधीचा, तो कसा काय वाढवता येईल? म्हणजे काय करावं आईनं, की जेणेकरून आईचा आत्मविश्वास वाढेल?" तर आज त्या मातेच्या या प्रश्नाचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मला असं वाटतंय, की हाच प्रश्न सर्वच मातांना असावा, की नेमका आत्मविश्वास ठेवायचा तरी कसा स्वतःवर? आणि जर दूध कमीच येत असेल, असं जर सारखं वाटत असेल, तर मग आत्मविश्वास राहणार तरी कसा आईला? तर मग आईनं आत्मविश्वास वाढवायचा आहे कसा? आणि दुधावर स्वतःच्या कसं काय विश्वास ठेवू शकते आई? हे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर सुरू करूयात आजच्या भागाला. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, की दूध आईचं वाढवायचं आहे ना, मग सुरुवात देखील आईपासूनच करूयात. आईनं सकारात्मक विचार करायचे. बऱ्याच वेळा काय होतं, की जर पहिलं बाळ असेल आईला, तर पहिल्या बाळाच्या वेळी आईच्या मनात खूप शंका असतात, की आता बाळ रडतंय तर का रडतंय बाबा? त्याला दूध पुरतंय की नाही? मला दूध येईल की नाही? मग दूध तर थोडंच येतंय, गळत पण नाहीये आणि मग दूध आलं असेल की नाही? मग विनाकारण माझं बाळ उपाशी राहील मला जर दूध नसेल तर. त्यापेक्षा मग पटकन मी डॉक्टरांनी दिलेलं वरचं दूध पावडरचं पाजून टाकते. आणि मग बाळ शांत झालं, की मग तर बाळाचं आईचा खरंच विश्वास बसतो, की खरंच मलाच दूध नाहीये आणि मग हे माझ्या बाळाला मी आता वरचं दूध चालू करते आणि माझं दूध नकोच पाजायला. तर इथूनच सुरुवात होते आईचा आत्मविश्वास अ, खचण्याची. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं प्रत्येक नवीन आई झालेल्या मातेनं, की देवानं जर एखाद्या आईला बाळ दिलं असेल, तर त्या आईला दूध न देता बाळ देव त्या बाळाला उपाशी ठेवेल का? नाहीच ठेवणार. ज्या आईला बाळ मिळालंय निसर्गतः, त्या आईला दूध देखील येणारच आहे. मग त्यामुळं मला दूध आहे की नाही, येईल की नाही, मग कमीच आहे की काय, मग बाळाला पुरेल की नाही, असे निरर्थक प्रश्न स्वतःला विचारत बसू नका आणि शंका मनातही आणू नका. एक लक्षात ठेवायचंय, की बाळ आहे आईला म्हणजे त्या आईला दूध हे असणारच. असं कधी होतं का, की गाई म्हशी आहेत आणि मग त्या गाईला वासरू झालंय आणि त्या वासरासाठी गाईला दूधच आलेलं नाहीये आणि त्या वासराला जो कोणी आहे शेतकरी, तो शेजारच्या म्हशीचं दूध पाजतोय, असं होतं का कधी? नाही होत. असं का होत नाही? कारण त्या गाईच्या मनात शंकाच येत नाही, की मला दूध येईल किंवा नाही येईल. तिला एवढं माहिती आहे, की आता मला वासरू झालंय आणि मला त्या वासराला पाजलंच पाहिजे. तर प्राणी जे आहेत ना, ते स्वतःवर शंका घेत नाहीत. पण माणूस बुद्धिमान असल्यामुळं नको ते विचार करत राहतो आणि स्वतःवर शंका घेत राहतो. त्यामुळेच काय होतं, आईचा आत्मविश्वास आईच्या स्वतःच्याच नकारात्मक विचारामुळे खच्चीकरण होतं आणि आईचं दूध पर्यायानं कमी होतं. जर आईनं सकारात्मक विचार वाढवले, तर आईचं दूध कमी नाही होणार. दुसरी गोष्ट, दुसरं उदाहरण. आता ज्या शेतकऱ्यांकडे गायी असतात, ते काय करतायत, त्या गायीचं दूध वासराला सुद्धा पाजतायत आणि त्याच गायीचं दूध रतीब घालतायत. आणि मग जर त्या गायीला एवढं दूध असेल, तर मग निसर्गाने तर सगळे प्राणी समान ठेवलेले आहेत. प्राण्यांना देखील त्यांच्या बाळासाठी दूधच येतं आणि माणसाच्या बाळासाठी सुद्धा माणसाच्या आईला दूधच येतं. मग इतकं समान जर निसर्गाने सगळ्यांना ठेवलंय, तर मग जर त्या वासरू झाल्यानंतर गायीला दूध येत असेल, तर मग बाळ झाल्यानंतर आईला दूध का नाही येणार? म्हणजे याचा अर्थ काय आहे, की आपणच चुकीचे विचार करून स्वतःवर चुकीच्या शंका घेऊन स्वतःचं दूध घालवून बसत आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवायचंय, की मला बाळ आहे आणि माझं दूध वाढणारच आहे. सुरुवातीचे काही दिवस निसर्गतःच दूध कमी असतं, कारण ते घट्ट असतं. त्याला आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो. तर हे कोलोस्ट्रम नावाचं दूध जे आहे ना, यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रोगप्रतिकारशक्ती असते.
ठीक आहे. त्याचप्रमाणे प्रथिनं खूप जास्त असतात. त्यामुळे हे दूध घट्ट असतं आणि घट्ट असल्यामुळे थोडंसंच येतं. पण तेवढं त्या बाळाला पुरतं. जर आई सुरुवातीचे 2-3 दिवस बाळाला फ्रिक्वेंटली पाजत राहिली, तर मग आईचं दूध आपोआप वाढत जातं, कमी नाही होणार. ठीक आहे. जेवढं आई जास्त अंगावर दूध पाजेल, तेवढं आईच्या ब्रेनला कळेल की बाळाला दुधाची गरज आहे आणि जेवढ्या वेळा बाळाला दुधाची गरज आहे हे आईच्या ब्रेनला कळेल, तेवढ्या पटीमध्ये त्या आईचं दूध वाढत जाईल. त्यामुळं रेग्युलरली जी आई बाळाला जन्मापासून पाजत आहे, त्या आईचं दूध दुप्पट, तिप्पट, चौपट असं वाढतच जाणार पण कमी होणार नाही. त्यामुळं आईनं आत्मविश्वास ठेवायचा आहे, की मला बाळ आहे आणि मला दूध देखील असणारच आहे. ठीक आहे. आता समजा एखादी आई खूपच नकारात्मक झाली आहे स्वतःबद्दल, तर मग ती आई स्वतःचा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स कसं काय वाढवू शकते? तर सकारात्मक विचार हे करायचेत कसे? तर जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल शंका येईल, की बाळ रडतंय कशामुळं? काय? तर पहिल्यांदा दुधामुळं रडतंय ही गोष्ट काढून टाकायची मनामधून. ते बाळ रडण्याची बरीच कारणं असतात. ते माझ्या YouTube चॅनलवरच्या "माझं बाळ का रडतंय?" या व्हिडिओमध्ये मी पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ठीक आहे. तर बाळ रडण्याची खूप कारणं असतात. तर इतरही काही कारणामुळे बाळ रडत असू शकेल. त्याचा डायरेक्टली आणि प्रत्येक वेळी दुधाशीच संबंध जोडायची गरज नाही. ठीक आहे. त्यामुळे बाळ जेव्हा रडायला लागेल तेव्हा आईनं एक गोष्ट मनात आणायची नाही, की हे दुधामुळे रडतंय. ठीक आहे. त्याला घ्या, उचलून घ्या, त्याला थोडंसं फिरवा, त्याला उभं धरा. ठीक आहे. त्याला पाजून बघा बाळ पितंय का? हं. पिलं तर थोडा वेळ पेईल आणि शांत होईल. ठीक आहे. तर मनामध्ये आत्मविश्वास ठेवायचा आहे, की बाळाची कुठलीही होणारी गोष्ट ही इतर कारणामुळे देखील होऊ शकते. प्रत्येक वेळी ती दूध कमी पडल्यामुळेच असेल असं काही नाही. ठीक आहे. आणि मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. मला दूध आहे. मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजणार आहे. माझं दूध कालपेक्षा वाढलेलं आहे. माझं दूध आता इथून पुढे रोज वाढत जाणार आहे. आणि माझं बाळ हे माझ्या दुधावरच मी वाढवणार आहे. अशी वाक्य मनामध्ये म्हणत राहा. जेव्हा कधी नकारात्मक विचार तुमच्या मनात येतील, तेव्हा ही पॉझिटिव्ह वाक्य स्वतः विचार करा मनातल्या मनात. बोलून स्वतःला दाखवली तरी चालतील. एखादा कागद घ्या. त्यावर जेवढी काही सकारात्मक वाक्य तुम्हाला वाटतंय, की मला दूध आहे, माझं दूध वाढत आहे, माझं दूध कालपेक्षा जास्त वाढलंय. मी माझ्या बाळाला माझंच दूध पाजत आहे आणि इथून देखील पुढे माझ्या बाळाला मी माझंच दूध पाजणार आहे. अशी वाक्य लिहून काढा. तो कागद जिथं तुम्ही बाळाला पाजायला बसताय, तुमच्या बेडवर, बेडरूममध्ये, तिथे समोर भिंतीवर चिटकवून ठेवा आणि जेव्हा कधी नकारात्मकता तुमच्या मनामध्ये यायला लागेल, तेव्हा ती वाक्य वाचा. तुमच्या बाळाचा किंवा इतरही कोणत्या हसऱ्या बाळाचा मोठा फोटो तुमच्या समोर बसण्याच्या जागेसमोर लावून ठेवा भिंतीवर आणि त्या फोटोकडे पहा. सकारात्मक विचार करा आणि तुमच्या बाळाकडे पहा. लेट डाउन रिफ्लेक्स म्हणून एक प्रकार असतो. ज्याला आपण म्हणतो पाना फुटला म्हणतो आईला. तर हा लेट डाउन रिफ्लेक्स म्हणजे काय आहे, की बाळाच्या रडण्यामुळे, बाळाच्या आवाजामुळे, बाळाच्या हसण्यामुळे, बाळाच्या स्पर्शामुळं आणि कधी-कधी बाळाला पाहिल्यावर सुद्धा आईचं दूध गळायला लागतं. याला म्हणायचं लेट डाउन रिफ्लेक्स किंवा ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. म्हणजे जर आई आपल्या बाळाबद्दल इतकी सकारात्मक असेल, बाळाला दूध पाजण्याबद्दल, तर केवळ बाळाच्या पाहण्यामुळं, त्याचा आवाज ऐकण्यामुळं, रडण्यामुळं किंवा बाळाला जवळ घेतल्यामुळे देखील आईचं दूध बाहेर यायला चालू होतं. तर हा सकारात्मक विचार जर आईनं वाढवला, तर तिचं दूध असं वाढायला मदत होते. आता आपण पाहिलं, की आई स्वतः सकारात्मक कशी होऊ शकते. आता सकारात्मकता ही आईच्या स्वतःच्या विचारांमध्येही असली पाहिजे. त्याचप्रमाणे वातावरण देखील सकारात्मक राहिलं पाहिजे. याचाच अर्थ घरातल्या इतर व्यक्ती ज्या आहेत त्यांनी देखील आईशी सकारात्मकतेमध्येच बोललं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की पहिलं बाळ असतं, त्या आईला काही अनुभव नसतो पाजायचा आणि मग घरातल्या इतर ज्या वयस्कर स्त्रिया आहेत, मग त्या कुणीही असतील, आईची आई असेल, सासूबाई असतील किंवा मग इतर कोणी बहीण वगैरे असेल, तर या स्त्रिया काय करतात, की तुला दूध कमीच आहे, बाळ किती रडतंय, तुला कळत नाही का? वरचं दूध पाजावंच लागतं बाळाला किंवा मोठी बहीण वगैरे असेल, मी पण माझ्या बाळाला वरचं दूध पाजलंच होतं पावडरचं, ते पाजावंच लागत असतं. असं काय करतात, की स्वतःचा मोठेपणा वाढवायचा प्रयत्न करतात किंवा अ, अति काळजीमधून म्हणजे बाळ रडतंय ना, मग काहीतरी करून त्याला शांत केलं पाहिजे. अशा अति काळजीमधून आईचा आत्मविश्वास कमी करायला तेच कारणीभूत ठरतात आजूबाजूचे लोक. कारण ते निगेटिव्ह बोलत राहतात सतत आईला आणि मग आईला मुळातच काही अनुभव नसतो आणि हे निगेटिव्हिटी नकारात्मक विचार ऐकून आईचा आत्मविश्वास आणखी खालवतो
आणि मग आई स्वतःबद्दल खरंच मला दूधच नाहीये असं विचार करायला लागते आणि आईचं दूध जातं. त्यामुळं जर आईचं दूध वाढवायचं असेल तर या आजूबाजूच्या घरातील लोकांनी देखील सकारात्मक झालं पाहिजे. ठीक आहे. त्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या घरात हे जे नवीन बाळ आलंय त्याला आपण आईचंच दूध पाजलं पाहिजे. कारण आईचं दूध हेच सर्वोत्कृष्ट आहार आहे बाळासाठी असं पावडरच्या डब्यावर देखील लिहिलेलं असतं. ठीक आहे. त्यातून त्याला रोगप्रतिकार शक्ती देखील मिळणार आहे. आणि जर निरोगी आणि निकोप वाढ बाळाची पाहिजे असेल तर आईचंच दूध त्या बाळाला पाजलं पाहिजे. त्यामुळं तुमच्या घरात जे हे नवीन बाळ आलंय त्याला आईचं दूध मिळावं हे सगळ्यांचाच अट्टहास असला पाहिजे फॅमिलीमध्ये. त्यामुळे त्यांनी देखील काय करायचंय आजूबाजूच्या स्त्रियांनी की हे लक्षात घ्यायचे की तुम्ही आईला नकारात्मक कधीच बोलायचं नाही. उलट सकारात्मक बोलून आईचा आत्मविश्वास वाढवायचा. तुला दूध आहे, तुझं दूध पुरतंय बाळाला, कालपेक्षा तुला अजून चांगलं दूध आलंय. बाळ आता काल किती जास्त वेळा रडलं होतं, आज कमी वेळा रडलंय. आणि बाळ आहे ते रडणारच. त्याचं प्रत्येक वेळी तू स्वतःच्या दुधाला कशाला दोष देतेस? तुझं दूध खूप आहे भरपूर. बाळाला आम्ही घेऊन फिरतो. बाळाला थोडंसं शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी असं समजू नकोस की तुझ्या दुधामुळे काही होतंय. तुला खूप चांगलं दूध आहे. तुझं दूध अजून वाढत जाईल बघ आणि तू बाळाला तुझंच दूध पाज. असं सकारात्मक विचार त्यांनी आईच्या मनामध्ये रोपण करायचे. ठीक आहे. तर आईला हा आधार जो असतो ना, तो जाणत्या स्त्रियांचाच असतो ह्या. ठीक आहे. त्यामुळे ह्या ज्या घरातल्या इतर वयस्कर जाणत्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी हे मनाशी ठाम निर्धार करायचे, की आपण आपल्या घरात आलेल्या बाळाला त्याच्या आईचंच दूध द्यायचंय आणि त्यांनी आईला मानसिक आधार द्यायचा आहे सकारात्मक बोलून. ज्यामुळं काय होतं, की आईचा आत्मविश्वास वाढायला मदत होते आणि लवकर आईचा आत्मविश्वास वाढतो. तिसरी गोष्ट काय करू शकता, कधीही तुमच्या मनामध्ये शंका आली दुधाबद्दल किंवा बाळाच्या वाढीबद्दल, बाळाचं वजन वाढत नाहीये वगैरे असं काही वाटायला लागलं किंवा बाळ खूप रडतंय, मग ते दुधामुळेच रडतंय की काय असं वाटायला लागलं, तर मग ताबडतोब बालरोग तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा आणि डॉक्टरांचा स्तनपानाबद्दल सल्ला घ्या. म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. स्वतःच स्वतःच्या मनाने काहीतरी ठरवत बसू नका, की हे असंच होत असेल, तसंच मग दुधामुळेच होत असेल. नाही. डायरेक्ट बालरोग तज्ञांकडे घेऊन जायचंय आणि त्यांचा सल्ला घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की दुधासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे अशी गरजच वाटत नाही आईला किंवा घरातल्या व्यक्तींना. ते काय करतात, की मनानेच मग मेडिकलवाल्याच्या सल्ल्याने मेडिकलमधून पावडरचं दूध आणतात किंवा गाईचं किंवा म्हशीचं दूध कुणाला तरी शेजाऱ्या-पाजाऱ्याला विचारून चालू करतात. पण असं नाही केलं पाहिजे. बाळाबद्दल काही जरी शंका असेल तर बालरोग तज्ञ डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा ऑफिशियली स्तनपानाबद्दल सल्ला घ्या. म्हणजे मग योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आईचं दूध वाढायला देखील या मार्गदर्शनामुळे फायदा होईल. ठीक आहे. आणखी काय करू शकतो आपण? आणखी एक गोष्ट की बाळाला भेटायला येणारे पाहुणे. बऱ्याच वेळा काय होतं, घरातील व्यक्तींना आणि आईला देखील बाळाला आईचंच दूध पाजायचं असतं. पण भेटायला जे पाहुणे येतात, ते पाहुणे नकारात्मक विचार घरात सोडून जातात. मग अशा वेळी आईला भेटायला आलेल्या पाहुण्यांना घरातील इतर व्यक्तींनीच सांगायचंय, की थोडंसं बाबा जर एखाद्या आईला थोडंसं टेन्शनमध्ये असेल दूध पाजण्याबद्दल, तर तिथे जाऊन तिला वरचं दूध पाजण्याबद्दल काही म्हणू नका किंवा तिच्या दुधाबद्दल तुम्ही काही निगेटिव्ह बोलू नका आईशी. असं इतर व्यक्तींनी आईला भेटण्याआधीच त्यांना सांगायचे पाहुण्यांना. आणि त्या पाहुण्यांनी देखील सकारात्मक बोलूनच आईचा आत्मविश्वास वाढवायचा. त्यामुळे काय होईल, की आईचं माइंड फ्रेश राहील. आईच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार न आल्यामुळे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे दोन्ही रिफ्लेक्स हेल्दीली आणि योग्य रीतीने चालू राहतील आणि बाळाला सतत पाजण्याबद्दल आई पॉझिटिव्ह राहील आणि बाळाला सतत अंगावर पाजल्यामुळे काय होईल, आईचं दूध आपोआप नैसर्गिकरित्या वाढेल. त्यासाठी औषध घेण्याची देखील आईला गरज नाही पडणार. आता 5वी आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आईला काय सवय असते, की दूध काढून बघते, दूध येतंय की नाही आणि मग एखाद्या वेळी जर दूध कमी आलं, तर मग मला दूध नाही असं एकाच वेळेमध्ये ती ठाम निर्धार करते आणि मग तिथून पुढे आईचं दूध कमी व्हायला चालू होतं. तर आईनं सतत दूध अंगावरचं काढून नाही बघायचं. विश्वास ठेवायचा की दूध आहे. दूध काढल्यानंतर येणं ही गोष्ट जी आहे ना, ती बऱ्याच बाबीवर डिपेंड आहे. काही वेळेला आईला दूध असतं, पण योग्य रीतीने न काढल्यामुळे ते कमी येतं किंवा कधी-कधी मसाज करावा लागतो आणि त्यानंतर दूध एक्सप्रेस करावं लागतं. मग ते एक्सप्रेस केलेलं दूध पुरेशा प्रमाणात बाहेर पडतं. पण जर बाळ अंगावर पीत असेल, बाळाचं पोट भरत असेल, पिल्यानंतर बाळ शांत झोपत असेल,
बाळाला दिवसातून 8 ते 10 वेळा लघवी होत असेल, त्याचप्रमाणे बाळाचं रेग्युलरली वजन चेक केल्यानंतर वजनाचा वाढता ट्रेंड असेल, म्हणजे बाळाचं वजन वाढत असेल, तर मग आईला दूध आहेच, ते काढून बघून त्याचा पुरावा शोधण्याची गरज नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बाळाला आईचंच दूध पाजा. तर आजच्या भागामध्ये आपण आईचा आत्मविश्वास आई आणि घरातील व्यक्ती कशा वाढवू शकतात हे पाहिलं. आजच्या माहिती देखील तुम्हाला आईचा आत्मविश्वास वाढायला नक्कीच फायदा झाला असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर मातांना, ज्या माता होणार आहेत आणि नुकत्याच झालेल्या आहेत, त्यांना देखील माझे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.